तर माझ्या एक्झाम्स झालेल्या आहेत आणि त्याचसोबत माझी सेकंड इयर BA LLBचं सेकंड इयरसुद्धा झालं आहे. सो मी मुंबईला आली आहे. तर गेस करा आम्ही कुठे जात असू. थंबनेलवरनं तर कळालंच असेल, आम्ही जातो आहे कोल्हापूरला. येस, सो खूप दिवसांपासून आमचं चाललेलं असं कोल्हापूरला जायचं आहे. सो असं अचानक ठरलं आहे, स्वतः मी जातो आहे. आणि किती वाजलेत तर रात्रीचे परफेक्ट 2 झाले असतील. पहाटेचे 2 वाजलेत आणि आम्ही आत्ताच जस्ट आंघोळ वगैरे करून घेतली आहे आणि एक 1-1.5 तासात आम्ही निघणार आहे. सो येस, चला बघूया पुढची जर्नी. मॅगी इज रेडी. पटापट खाऊन घेऊयात. व्हिडिओ फर्स्ट टाइम शूट करते आणि मला ते कॅमेरामध्ये बघून रेडी होता येतच नाही. परफेक्ट. कोणती पर्स घेऊ? आय थिंक दिस वन विल बी ओके. ही दादाने आणलेली मनाली और बँगलोरवरून समथिंग, आय डोंट रिमेंबर एक्झॅक्टली विट. येस. सो 1 तास झाला आम्हाला आता रेडी व्हायला आणि 3 वाजता आहेत. तर आता जाऊयात पटकन. तर गाईज खूप झोप येते, खूप जास्त झोप येते. एवढ्या सकाळी उठून आम्ही निघालो. तर गाईज आत्ता आम्ही विठ्ठल कामत मीन्स पुणे सातारा हायवे म्हणजे साताऱ्यात एंट्री केली आणि खूप भूक लागलेली. सकाळचे 6:30 झाले असतील. तर आम्ही साताऱ्यात एंट्री परफेक्ट 6 वाजता केली. तर इथे थांबलेलो विठ्ठल कामतमध्ये, पण ते बोलले की आफ्टर 7 o'clock त्यांचं चालू होतं. सो आम्ही थोडंसं रेस्टरूमला वगैरे गेलो आणि आत्ता आम्ही पुढे जातो आहे. पुढच्या स्टॉपला बघूया काही भेटतंय का. मग आम्ही नेक्स्ट विठ्ठल कामतमध्ये थांबलो साताऱ्यामध्येच आणि मग मी उत्तप्पा खाल्ला आणि मला मेदूवडासुद्धा ट्राय करायचा होता कारण खूप टेम्पटिंग वाटत होतं. तर मग मी मेदूवडा ट्राय केला. तर ह्यांचे सगळेच नाश्त्याचे आयटम्स खूप टेस्टी आहेत, क्वालिटी आहे गाईज. मग कॉफी प्यायलो झोप जायला हवी म्हणून. घ्यायचे का? साताऱ्यामध्ये खूप छान इंद्रायणी राईस मिळतो असं ऐकलेलं, तर आम्हाला तिकडे दिसला. मग आम्ही तो घेत आहे आणि इथे बघा स्वामी समर्थांचा किती सुंदर फोटो आहे, श्री स्वामी समर्थ. तर मग थोडंसं पुणे मुंबईपासून पुढे आल्यावर वातावरणामध्ये थंडावा जाणवतोय. लाईक सातारामध्ये असं फुल स्पीड कार्स आहेत आणि हा व्ह्यू खूप छान वाटतंय. असं थोडं थंड थंड गार वातावरण वाटतंय. मी तर एक्सायटेड आहे कोल्हापूरमध्ये एंट्री घ्यायला. सो येस, खरं तर आज ज्योतिबाचं दर्शन घ्यायचं आहे आणि मग देवीचं पण दर्शन घ्यायचं आहे, महालक्ष्मी, आणि अजून काही स्पॉट्स आपल्याला एक्सप्लोर करायचे आहेत. सो बघूयात आज काय होतं आहे आणि आजची रात्र कुठे थांबणार आहे आपण. हॉटेल वगैरे काही प्री बुकिंग नाही केलं आहे. सो बघू आता कसं असणार आहे.
गाईज फायनली आपण पोहोचलो आहे आपल्या पहिल्या डेस्टिनेशनवर, म्हणजेच ज्योतिबाचं दर्शन घ्यायला. आणि इथले रस्ते सुरुवातीला आम्हाला कळतच नव्हतं. मग आम्ही कार पार्किंग केलं आणि मग तिथून जात होतो. तर तिथले लोक खूप हेल्पफुल नेचर आहे त्यांचं. त्यांनी आम्हाला लिटरली असं स्वतःहून सांगत होते इथून जावा तिथून जावा. सो येस, मग फायनली आम्ही कसं कसं ते उतरून खाली पोहोचलो आणि आता आम्ही जातो आहे दर्शनाला. मी इथे पहिल्यांदा आले आणि मला नेहमीच असं एक अट्रॅक्शन होतं ते पिंक पिंक गुलाल आणि ते सगळं. यावेळेस मी असं रियालिटीमध्ये बघते तर खूप छान वाटतं आहे. आय गेस काहीतरी काम चालू आहे म्हणून इथे असे बांबू बांधलेत किंवा मग काहीतरी असेल, डोंट नो. लाईन तर खूप मोठी दिसते. आता पुढेही कुठपर्यंत आहे काय माहिती, पण मंदिर खरंच खूप बघण्यासारखं आहे. तुम्ही इथे बघू शकता किती जुनं बांधकाम आहे, अगदी दगडी भव्य बांधकाम आहे. असं बघूनच खूप छान वाटतं. आणि असं लिहिलं आहे तिथे की हे हेमाडपंथी कालीन नक्षीकाम आहे. सो आतमधून पण मंदिराला इतकं छान नक्षी आणि सगळं आहे ना, तर ते असं बघून आणि त्याला फील टच करूनच खूप छान वाटतं. आणि हा आहे मला वाटतं मेन एंट्रन्स. इथून आम्ही असं खाली उतरणार आहे आणि मग डायरेक्ट मेन मंदिरामध्ये एंट्री होणार. आणि इथे वरती कळस आहे, सगळेजण तिथे गुलाल उडवत आहे. गाईज जर कोणाला माहिती असेल तर कमेंट करून सांगा की इथे गुलाल का उधळतात. मंदिराच्या आतमध्ये ही देवाची चांदीची पालखी आहे, त्याचं सुद्धा दर्शन घेतलं आणि मग पोहोचलो मुख्य गाभाऱ्यात. अशी आख्यायिका आहे की तेव्हा प्राचीन काळात कोल्हासूर नावाचा राक्षस, अनेक दैत्य राक्षस रावण या शहरात होते आणि तेव्हा महालक्ष्मी अंबाबाईंनी त्यांचा संहार केला, वध केला. तेव्हा ज्योतिबा देखील त्या युद्धात त्यांनी मदत केली होती. आणि म्हणूनच ज्योतिबांचं जे मुख्य हे आहे ते दक्षिणाभिमुख आहे, म्हणजे त्यांचं कायम कोल्हापूरवरती किंवा तिथे लक्ष राहावं. म्हणजे संरक्षणासाठी त्यांची फेसिंग साईड ही दक्षिण बाजूला आपल्याला दिसते. दर्शन घेऊन झाल्यानंतर बाहेर येताच त्या मुख्य दारापाशी आम्हाला करवंद दिसली आणि मग मी ती करवंद खाल्ली. लिटरली 1 वर्षानंतर मी गेल्या वर्षी गावी खाल्लेली. आणि नंतर मग थोडीशी शॉपिंग केली. तिथे खूप सारा गुलाल, कुंकू, हळद दिसत होतं आणि सगळीकडेच पिंक पिंक असं गुलाबी वातावरण झालेलं. तर ते खूप असं डोळ्यांना सुख देत होतं. कोल्हापूर इज नॉट फॉर बिगिनर्स. खूपच चाललो आहे आणि जवळपास मला वाटतं 11:30 लाईनीत उभे होतो आणि आत्ता वाजलेत 1:45, म्हणजे 11:30 ते 1:45 एवढा वेळ लागला दर्शनाला. पण खूप छान झालं दर्शन. मजा येते गाईज, कारण ऊन तर आहे, चटके तर लागत आहेत, पण त्याचसोबत जो थंड वारा सुटतोय ना त्याच्यामुळे ऊन असं जाणवत नाही आहे डिरेक्टली. त्याच्यामुळे लाईनीत उभं राहिलो तरी पण कसं वाटलं नाही. नॉर्मली असं कसा गेले 2-2.5 तास कळलंच नाही. हो ना. तर थोडंसं हायड्रेट केलं पाहिजे कारण खूपच थकायला झालं आहे. मग अजून हॉटेल बुक करायचं आहे, महालक्ष्मीचं दर्शन घ्यायचं आहे. मेन म्हणजे आजच घ्यावं लागेल ना. येस, मग बाकीचे प्लेसेस एक्सप्लोअर करता येतं ना. सो पहिला आपण दर्शन करून घेऊया सगळं. गाईज जसं की आम्ही अजून 2 दिवस कोल्हापूरमध्ये स्टे करणार आहे. सो मला असं वाटतं आहे की हा फर्स्ट पार्ट आपण ठेवूयात आणि निघालो, पोहोचलो आणि ज्योतिबाचं दर्शन घेतलं तिथपर्यंतच आजच्या व्हिडिओसाठी. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूयात काय होतं आहे. सो येस, थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.
कसं जे तिखट लागलं